हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या लेक्चर्समध्ये। आपली जी एक्झाम आहे कंबाईनची ती 4 सप्टेंबरला होणार आहे। त्यानंतर पोलीस भरतीसुद्धा एक्झाम आहे। या सर्व एक्झाम एकत्रित आल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्याला भरपूर सारा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामध्ये विषय जर पाहिले तर आपण वेगवेगळे विषय आहेत आणि त्याच्यामधला एक विषय आपण आज पाहणार आहोत, भूगोल या विषयाची माहिती। भूगोलमध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपल्याला किती प्रश्न येतात आणि कशावर प्रश्न येतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे। जसं की आता भूगोलमधील एक चॅप्टर आहे नदी प्रणाली, त्याच्यावर हमखास प्रश्न येतो म्हणजे येतोच, कोणत्याही परीक्षेला असो, मग पोलीस भरती असो किंवा कंबाईन एक्झाम असो किंवा राज्यसेवा असो, याच्यामध्ये आपल्याला नदी प्रणालीवर प्रश्न येतो। मग नदी प्रणाली जे आहे तर महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर प्रश्न बघितला तर आपल्या पोलीस भरती असेल आणि कंबाईनची एक्झाम, कंबाईनच्या एक्झामला महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर प्रश्न येतो। मग महाराष्ट्राची नदी प्रणाली जी आहे, नदी प्रणाली पाहण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहिती असायला पाहिजे, बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे। जसं की पूर्व वाहिनी म्हणजे काय, पश्चिम वाहिनी म्हणजे काय, दक्षिण वाहिनी म्हणजे काय आणि उत्तर वाहिनी म्हणजे काय, या दिशा ज्या आहेत त्या दिशा माहिती असायला पाहिजे सर्वप्रथम। जसं की याला काय म्हटलं गेल, पूर्व दिशा, याला काय म्हणतात पश्चिम, ही आहे उत्तर, ही आहे दक्षिण, या दिशा माहिती असायला पाहिजे। त्यानंतर आहे इथं जर बघितलं कोणती आहे वायुव्य, इथं कोणती आहे ईशान्य, इथं कोणती आहे आग्नेय आणि त्यानंतर आहे इथं नैऋत्य। ह्या 4 उपदिशा आहेत आणि या 4 मुख्य दिशा आहेत। या 4 दिशा माहिती असायला पाहिजे, मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, या 4 दिशा आहेत। या 4 दिशामध्ये आपल्याला काय विचारतात हे काय लक्षात घ्या, काय माहिती असायला पाहिजे। जसं की पूर्व आहे, आता आपल्याला प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी आहे किंवा पश्चिम वाहिनी आहे। उदाहरणार्थ पूर्व वाहिनी म्हणजे काय आणि पश्चिम वाहिनी म्हणजे काय आपल्या लक्षात कसं ठेवायचं। उदाहरणामध्ये इथं एखादी नदी आहे, ती उगम पावते आणि ती कोणत्या दिशेला वाहते, पूर्व दिशेला वाहते, तर याला काय म्हटलं जाईल, पूर्व वाहिनी म्हटलं जाईल। काय म्हटलं जाईल, पूर्व वाहिनी। म्हणजे काय, जी नदी ज्या दिशेला वाहते त्या दिशेचं नाव दिलं जातं, म्हणून ही दिशा जर असेल पूर्व तर याला काय म्हटलं जाईल, पूर्व वाहिनी। जर नदी इथं उगम पावत असेल आणि ती पश्चिमेला वाहत असेल तर याला काय म्हटलं जाईल, पश्चिम वाहिनी। काय म्हटलं जाईल, पश्चिम वाहिनी। म्हणून आपल्याला दिशा माहिती असायला पाहिजे। जर दिशा माहिती नसेल तर पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी कळेल का, नाही कळणार। म्हणून या दिशा माहिती असायला पाहिजे, पूर्व कुठं आहे आणि पश्चिम कुठं आहे। याला काय म्हटलं जाईल, पूर्व वाहिनी, कारण ती पूर्व दिशेला वाहते। याला काय म्हटलं जाईल, पश्चिम वाहिनी, का, कारण ती पश्चिमेला वाहते। जर एखादी नदी इथं उगम पावत असेल आणि ती जर उत्तरेला वाहत असेल तर याला काय म्हटलं जाईल, उत्तर वाहिनी म्हटलं जाईल। काय म्हटलं जाईल, उत्तर वाहिनी। आणि जर नदी एखादी इथं उगम पावत असेल आणि दक्षिणेला वाहत असेल तर याला काय म्हटलं जाईल, दक्षिण वाहिनी। याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात, म्हणून आपल्याला कोणती वाहिनी पूर्व आहे, पश्चिम आहे, दक्षिण आहे, उत्तर आहे हे माहिती असायला पाहिजे। ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, नद्यामधील माहिती असायला पाहिजे। जेव्हा नदी टॉपिक पाहणार आहोत तेव्हा तर कळेलच, पण ही जर बेसिक इन्फॉर्मेशन माहिती नसेल तर पूर्व आणि पश्चिम वाहिनी कळणार नाही। म्हणून पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी कशाला म्हणतात ते माहिती असायला पाहिजे। या दिशा तुमच्या लक्षात असायला पाहिजे। अजून याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन ही काय आहे, ही पूर्व वाहिनी आहे, ही पश्चिम वाहिनी आहे। आता नदी जी आहे, नदी समजा या ठिकाणी उगम पावते आणि या ठिकाणी जर वाहत असेल याला काय म्हटलं जाईल, पूर्व वाहिनी। इथपर्यंत सगळं लक्षात आलं तुमच्या, पूर्व वाहिनी म्हटलं गेलं, ठीक आहे। याला काय म्हटलं जाईल, नदी म्हटलं जाईल। मग आता नदी आणि नदी खोऱ्यामध्ये काय फरक आहे ते लक्षात घ्या। नदी आणि नदी खोरे, नदी खोरे म्हणजे काय, तर नदी खोरे जे असतं ते फक्त एकट्या नदीपासून बनतं का, तर नाही। तर नदी खोरं जे असतं या नदीला येऊन मिळणाऱ्या दुसऱ्या उपनद्या असतात आणि दुसऱ्या उपनद्या ज्या आहेत या नदीला येऊन मिळाल्यानंतर या एकत्रित वाहतात आणि एकत्रित वाहिल्यानंतर या सर्व प्रकारचा जो क्षेत्रफळ आहे किंवा सर्व प्रकारचा जो एरिया आहे याला काय म्हटलं जाईल, नदी खोरं म्हटलं जाईल। नदी खोरं आणि नदी जर म्हटलं तर फक्त एवढ्याच विचार केला जाईल, एवढ्या नदीचाच, आणि याचा जर विचार केला तर याला काय म्हटलं जाईल, पूर्ण नदी खोरं म्हटलं जाईल। मग नदी खोरं आणि नदीमधला फरक तुम्हाला माहिती असायला पाहिजे। नदी खोरं जर बघितलं तर त्याचं क्षेत्रफळ पूर्ण एरिया असेल त्याच्या उपनद्या सहित असेल नदी खोऱ्यामध्ये, आणि नदीमध्ये जर बघितलं फक्त एक नदी येईल। आलं लक्षात, हे झालं नदी आणि नदी खोऱ्यामधला फरक। आणि त्यामध्ये आपल्याला पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी कशाला म्हणतात हे माहिती असायला पाहिजे। तर आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही नद्या ज्या पश्चिम वाहिनी आहेत, पूर्व वाहिनी आहेत, दक्षिण आणि उत्तर वाहिनी, कोणत्या नद्या पश्चिम आणि पूर्व वाहिनी आहेत ह्या पाहणार आहोत, ठीक आहे। तर पूर्ण ऑल नद्या पाहणार आहोत महाराष्ट्रातील। एकला लेक्चरमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये मी सगळ्या नद्या घेऊ शकत नाही, आपण डिटेल्समध्ये प्रत्येक नद्यांचं विश्लेषण पाहणार आहोत दुसऱ्या लेक्चर्समध्ये। पण अगोदर आपल्या महाराष्ट्रामधील कोणत्या पश्चिम वाहिनी आणि कोणत्या पूर्व वाहिनी आहेत त्या माहिती असायला पाहिजेत, ठीक आहे। तर आपण पाहूयात पूर्व वाहिनी कोणत्या आणि पश्चिम वाहिनी कोणत्या नद्या आहेत, ठीक आहे।
तर महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिन्या काय विभागल्या आहेत ते पण माहिती असायला पाहिजे. जसं की महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातील 2 नद्या वेगवेगळ्या, म्हणजे जसं पाहिलं तर महाराष्ट्रातील जलविभाग जर विचारलं आपल्याला, काय विचारलं, जलविभाजक, तर सह्याद्री पर्वत आहे. कोणता आहे, सह्याद्री पर्वत. मग ते सह्याद्री पर्वत कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. आता हे महाराष्ट्राचा नकाशा जो आहे ते पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे की महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र कसा प्रकारचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, नदी प्रणाली पाहिजे. तर नदी प्रणाली कोणती आहे ती लक्षात यायला पाहिजे. मग नदी प्रणालीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत त्या नद्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि कोणत्या ठिकाणाहून कोणत्या दिशेला वाहतात हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. तरच आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामधील नदी कोणत्या ठिकाणी आहे किंवा पश्चिम वाहिनी कोणती आहे आणि पूर्व वाहिनी कोणती आहे. ठीक आहे. तर हा महाराष्ट्र आहे, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. हा महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय तुमच्यासमोर. आता महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जर पाहिलं तर वरच्या टोकाला, आता पाही महाराष्ट्राचा नकाशा आहे, महाराष्ट्रातील नकाशा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये पूर्व वाहिनी कोणत्या दिशेला आहे आणि पश्चिम वाहिनी कोणत्या दिशेला आहे. तर याच्यामध्ये जलविभाजक जर विचारला, आपला प्रश्न काय विचारला की महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक इथं जो आहे तो कोणता आहे, सह्याद्री पर्वत आहे. कोणता आहे, सह्याद्री पर्वत. इथं जो आहे इथं आहे सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वतामुळे पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी याचं विभाजन झालेलं आहे. म्हणजे सह्याद्री पर्वताच्या इकडे वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या पूर्व वाहिनी आहेत आणि सह्याद्री पर्वताच्या इकडे वाहणाऱ्या त्या कोणत्या आहेत, पश्चिम वाहिनी. आणि या ज्या नद्या आहेत या कोकणामध्ये मिळतात, ज्या की सह्याद्रीच्या पश्चिमेला वाहतात आणि कुठं जाऊन मिळतात, अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कुठं मिळतात, अरबी समुद्राला. आणि याला जो भाग आहे याला काय म्हटलं गेलंय, कोकण म्हटलं गेलंय. मग कोकणामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळतील का पूर्व वाहिनी, तर पश्चिम वाहिनी नद्या आढळतील. कोणत्या भागामध्ये, कोकणामध्ये. पण उगम कुठं पावतायत, सह्याद्री पर्वतामध्ये. आणि सह्याद्री पर्वताच्या या साईडला जर उगम पावणाऱ्या नद्या असतील तर पश्चिम वाहिनी असतील का, नाही. तर कोणत्या असणार आहेत, पूर्व वाहिनी. आणि या साईडच्या कोणत्या आहेत, पश्चिम वाहिनी आहेत. एवढं लक्षात असू द्या की कोकणामध्ये पश्चिम वाहिन्या नद्या आढळतात, पूर्व वाहिनी नद्या आढळतात का, नाही. फक्त आपण नद्यांची नावं नंतर पाहणार आहोत. कोकणामधील नद्या, पूर्ण भारतामधील, महाराष्ट्रातील सर्व डिटेल्समध्ये पाहणार आहोत. पण लक्षात असू द्या की कोकणामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळतात. आता आपल्याला माहिती असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये काही डोंगर रांगा आहेत. ही सह्याद्री जसा पर्वत आहे, जलविभाजक आहे पश्चिम आणि पूर्व वाहिनी नद्यांचा. आता सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा आहेत. कोणाच्या, सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा आहेत, त्या सुद्धा उपरांगा पाहायच्या आहेत. आणि सह्याद्री पर्वताच्या वरती जर पाहिलं, विंध्य पर्वतरांग आहे, त्याच्या खाली सातपुडा आहे, सातपुडा पर्वतरांगेच्या खाली सातमाळा पर्वतरांग आहे, सातमाळा पर्वतरांगेच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट आहे, हरिश्चंद्र बालाघाटाच्या शंभू महादेव पर्वतरांग आहे. ठीक आहे. तर आता कोणती पर्वतरांग कोणत्या ठिकाणी आहे, कोपऱ्यामध्ये तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. जसा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या वरती जर पाहिलं, लक्षात असू द्या, महाराष्ट्राच्या वरती तुम्हाला जर मॅप दिसत नसेल पूर्ण याच्यामध्ये, कारण मॅप थोडा मोठा झालेला आहे, ठीक आहे, काही अडचण नाही. पण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला, कुठं म्हणतो मी, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला नर्मदा जी नावाची नदी आहे. नर्मदा नदी जी आहे ती कोणत्या ठिकाणी उगम पावते, मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक या ठिकाणी. कुठं, मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे, नर्मदा नदी. आणि नर्मदा नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी आहे. कशी आहे, पश्चिम वाहिनी आहे. आणि कुठं उगम पावते, महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशमध्ये. जर तुम्हाला वरती दिसत नसेल तर इथं काढून दाखवतो. इथं मध्य प्रदेश आहे समजा असा, आणि मध्य प्रदेशमधून ही नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला याचं पूर्णतः दिसत नसेल, आता इथं छोटा नकाशा काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं लक्षात घ्या, हे आहे महाराष्ट्राचा नकाशा. मग तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपल्याला नर्मदा नदी कुठं दर्शविलेली आहे. जर त्या मोठ्या नकाशामध्ये तुमच्या लक्षात येत नसेल तर इथं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये नर्मदा नदी कुठं दर्शवली. आता एक लक्षात घ्या, इथं आहे पहा ही नर्मदा नदी अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि इथं पश्चिमेला वाहते. हिचं नाव काय आहे, नर्मदा नदी. आणि ही आहे फक्त महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 54 किलोमीटर वाहते. किती, 54 किलोमीटर. नंतर आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. पण माहिती असायला पाहिजे नर्मदा नदी मध्य प्रदेशमध्ये
अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि पश्चिमेला वाहते. म्हणजे नर्मदा नदी कशी आहे, पश्चिम वाहिनी आहे. नर्मदा नदीच्या वरती कोणती पर्वतरांग आहे, विंध्य पर्वतरांग आहे. कोणती आहे, विंध्य पर्वतरांग आहे. आणि विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेला कोणती नदी वाहते, नर्मदा नदी. मग इथं कोणती नदी आहे, नर्मदा नदी. आणि विंध्य पर्वतरांग नर्मदा नदीच्या वरती आहे. मग जर पाहिलं नर्मदा नदीच्या दक्षिणेला कोणती पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांग आहे. कोणती पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांग. आता लक्षात आलं तुमच्या, म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की सातपुडा पर्वतरांग आणि विंध्य पर्वतरांगेच्या दरम्यान कोणती नदी वाहते, नर्मदा नदी वाहते. कोणती नदी वाहते, नर्मदा नदी वाहते या दोन पर्वतरांगेच्या दरम्यान. म्हणजे नर्मदा नदीच्या खाली तर तो कोणती पर्वतरांग आहे, आलं लक्षात तुमच्या, कोणती आहे, सातपुडा पर्वतरांग आहे. कोणती आहे, सातपुडा पर्वतरांग आहे. आणि या सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेला अजून मध्य प्रदेशमधून एक वाहणारी नदी आहे. तिचं नाव काय आहे, तापी नदी आहे. काय आहे, तापी नदी. ती पण कशी आहे, पश्चिम वाहिनी आहे. आणि ती नदी कुठे येऊन मिळते, अरबी समुद्राला येऊन मिळते. कुठे येऊन मिळते, अरबी समुद्राला. मग तुमच्या लक्षात आलं असेल ही तापी नदी आणि नर्मदा नदी या दोन्ही पण नद्या कशा आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तापी नदी पण आणि नर्मदा नदी पण आपल्या महाराष्ट्रात उगम पावतात का, नाही, पण बाहेर राज्यात उगम पावून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात, महाराष्ट्रातून अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग तुमच्या लक्षात आलं असेल की सातपुडा पर्वतरांग जी आहे, सातपुडा पर्वतरांग मग कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक म्हणता येईल, तापी नदी आणि नर्मदा नदी. ही जी सातपुडा पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांगेच्या खाली आपण नदी बघितली कोणती आहे, तापी नदी. ही तापी नदी पण कुठं उगम पावते, महाराष्ट्राच्या बाहेर. कुठं, मध्य प्रदेश या ठिकाणी, बैतूल या ठिकाणी तापी नदी. मग आता तुमच्या लक्षात येईल की सातपुडा पर्वतरांग आहे. मग सातपुडा पर्वतरांग कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक आहे, नर्मदा आणि तापी. याच्यावर प्रश्न आपल्याला विचारतात काय, की सातपुडा पर्वतरांग कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक आहे. तर कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक आहे, तापी आणि नर्मदा. कोणती पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांग. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे आपल्याला जलविभाजकावर कसा प्रश्न विचारतात, तर तशा प्रकारचा प्रश्न विचारतात की सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्या वेगळ्या झालेल्या आहेत, कोणत्या, नर्मदा आणि तापी. या दोन नद्यांच्या दरम्यान कोणता आहे, सातपुडा पर्वतरांग. आता सातपुडा पर्वतरांगेच्या खाली आपण तापी नदी बघितली. आता तापी नदीच्या खाली एक उपपर्वतरांग म्हणजे आता सह्याद्री पर्वताच्या उपपर्वतरांगा सुरू होतात. ती आहे सातमाळा. कोणती आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांग. कोणती आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांग. इथून महत्त्वाचा आहे, याच्यावर जास्त आपल्याला प्रश्न विचारतात. जसं की सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांग याच्या दक्षिणेला, कशाच्या, सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेला म्हणजे या सह्याद्री पर्वताची ही उपरांग आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांग. कोणाची, सह्याद्री पर्वताची. मग सह्याद्री पर्वताची उपरांग आहे. तर या ठिकाणी सह्याद्री पर्वतामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं ठिकाण आहे. कोणतं, त्र्यंबकेश्वर नावाचं ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी आपल्या गोदावरी नदीचा उगम होतो आणि गोदावरी नदी पूर्व दिशेला वाहते आणि परत तेलंगणा राज्यामध्ये जाते, परत महाराष्ट्रामध्ये येते आणि परत आपण जर पाहिलं तर आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधून बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. ही आहे गोदावरी नदी. कोणती आहे, गोदावरी. मग पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे, पूर्व वाहिनी आहे. आणि गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, जी की 5 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. कोणतं, त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो आणि गोदावरी नदी पूर्व दिशेला वाहत जाते. आता गोदावरी नदीला काही जाऊन नद्या मिळतात की गोदावरी नदीला काही मेन उप नद्या आहेत त्या तरी माहिती असायला पाहिजे. जसं की या ठिकाणी एक पैनगंगा नावाची उगम पावणारी नदी जी आहे ती वाहत जाते आणि त्या वाहत जाताना तिला वरतून एक नावाची वर्धा नावाची नदी येते. कोणती नावाची, वर्धा नावाची एक नदी येते आणि ती वर्धा नावाची नदी येऊन मिळते. आणि या वर्धा नदीला दुसरी एक नदी येऊन मिळते जी की दक्षिण वाहिनी आहे. तिचं नाव आहे वैनगंगा. आणि वैनगंगा आणि वर्धा एकत्रित जर बघितलं तर यांना नाव काय मिळतं, प्राणहिता. काय नाव मिळतं, प्राणहिता. कोणत्या नदीला, वर्धा नदीला पैनगंगा नाव जी नदी आहे. आता इकडे लक्षात घ्या कसा प्रश्न आहे. ही नदी काय आहे, पैनगंगा. म्हणजे पैनगंगा ही नदी कोणाची उपनदी आहे, वर्धा नदीची आहे. वर्धा आणि वैनगंगा एकत्रितरित्या काय नावाने ओळखल्या जातात, प्राणहिता. आणि प्राणहिता कोणाला येऊन मिळते, गोदावरी नदीला. कोणत्या जिल्ह्यामध्ये, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्राणहिता गोदावरी नदीला येऊन मिळते. म्हणजे आपल्या लक्षात येईल गोदावरी नदी ही पूर्व वाहिनी आहे, पण वर्धा नदी दक्षिण वाहिनी आणि वैनगंगा सुद्धा दक्षिण वाहिनी आहे. आपण या लेक्चरमध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण
दक्षिण आणि उत्तर कोणत्या नद्यांना म्हणतात हे पाहतोय. ठीक आहे, म्हणजे ती काय झालं, दक्षिण वाहिनी नद्या ही आहे गोदावरी नदी. आता तुमच्या लक्षात आला अजून दुसरा प्रश्न की सातमाळा अजिंठा डोंगररांग याला मग कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक म्हणता येईल? मग गोदावरी आणि तापी या दोघांचा जलविभाजक कोण आहे? सातमाळा अजिंठा डोंगररांग. त्यानंतर आता गोदावरी नदीच्या खाली जर बघितलं तर याच्यामध्ये दुसरी डोंगररांग आहे. कोणती आहे? कोणती आहे सांगा बरं? हरिश्चंद्र बालाघाट आहे. कोणती आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग जी आहे, आता जर तुमच्या लक्षात येईल की हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग ही कोणाच्या दक्षिणेला आहे? गोदावरी नदीच्या दक्षिणेला आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग या दरम्यान कोणती नदी वाहते? गोदावरी नदी. याच्यावर आपल्याला प्रश्न येतात आणि ते प्रश्न कसे येतात तुमच्या समोर पण दिसले असतील, पहा नीट त्याच्यावर प्रश्न कसे येतात. हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग या दोन दरम्यान कोणती नदी वाहते? गोदावरी. आता हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगाच्या दक्षिणेला इथं जर पाहिलं भीमाशंकर या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी? भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर भीमा नदीचा उगम होतो. कोणत्या नदीचा? भीमा नदीचा. आणि भीमा नदी जी आहे ती पूर्व वाहिनी आहे. भीमाशंकर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी, ती नंतर सांगतो कशी आहे. पण भीमा नदी जर बघितलं हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला आहे. मग आता तुम्हाला सांगता येईल की भीमा नदी आणि गोदावरी नदी यांचा जलविभाजक कोण आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. आता भीमा नदीच्या दक्षिणेला दुसरी डोंगररांग आहे, तिचं नाव आहे शंभू महादेव डोंगररांग. काय आहे? शंभू महादेव डोंगररांग. आता शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेला दुसरी नदी आहे महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणारी. कुठं? महाबळेश्वर. त्या नदीचं नाव आहे कृष्णा नदी. काय आहे? कृष्णा नदी. आणि कृष्णा नदी ही जर पाहिलं, कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? ही भीमा नदी. आणि कुठं जाऊन मिळते? कर्नाटक या ठिकाणी कृष्णा नदीला भीमा नदी मिळते. कुठं? कर्नाटक या ठिकाणी. आलं लक्षात? आता याच्यामध्ये लक्षात घ्या, ह्या सर्व आपण नद्या पाहिल्या, पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, आता या डोंगररांगा सुद्धा पाहिल्या. आता याच्यावर प्रश्न कसा येतो नेमका पहा. आता ह्या डोंगररांगा दिसतात तुम्हाला समोर. आता याच्यामध्ये जर बघितलं ही शंभू महादेव डोंगररांग आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल की शंभू महादेव डोंगररांग कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक आहे? भीमा आणि कृष्णा नदीचा. या दोन नद्यांचा जलविभाजक कोण आहे? शंभू महादेव डोंगररांग. आणि जर विचारला भीमा नदी जी आहे, भीमा नदीच्या जर बघितलं, भीमा नदीच्या आजूबाजूला जर दोन डोंगररांगा कोणत्या? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि शंभू महादेव. असं जर प्रश्न विचारला, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि शंभू महादेव डोंगररांग या दरम्यान वाहणारी नदी कोणती आहे? भीमा नदी. आणि त्यांनी जर असा प्रश्न विचारला, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग या डोंगररांगेमुळे कोणत्या दोन नद्या वेगळ्या झाल्यात? गोदावरी आणि भीमा. म्हणजे जलविभाजक गोदावरी आणि भीमाचा कोण आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. कोणत्या दोन नद्यांचा? गोदावरी आणि भीमा नदीचा. याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. ते प्रश्न तुम्हाला कळायला पाहिजे की मग हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक आहे? कोणत्या दोन नद्याचा? गोदावरी आणि भीमा नदीचा. असे आपल्याला प्रश्न येऊ शकतात. जसं की शंभू महादेव डोंगररांग कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक आहे? भीमा आणि कृष्णा नदीचा. आणि सह्याद्री पर्वतरांग जी आहे ती पूर्व वाहिनी नद्या वाहतात आणि पश्चिम वाहिनी याच्या जलविभाजक म्हणून ओळखला जातं सह्याद्री पर्वताला. आलं लक्षात? सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला वाहणाऱ्या कोकणामधील नद्या आहेत त्यांना पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात. आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे दख्खनच्या पठारावर ज्या पठारावर नद्या वाहतात त्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. आलं का लक्षात? हा आहे सह्याद्री पर्वत. आणि सह्याद्री पर्वतामध्ये याच्या उपरांगा आहेत सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग. याच्यावर आपल्याला प्रश्न हमखास येतात. आलं लक्षात? ऑल ओव्हर तुम्हाला पर्वतरांगा, डोंगररांगा कळाल्या. आणि नदी जी आहे ती पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? पश्चिम वाहिनी. जर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे या पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत कोकणामधील पश्चिम वाहिन्या. जर कोकणामधील प्रश्न आला की सर्वात उत्तरेकडीलची जी नदी आहे तिचं नाव आहे दमनगंगा. आणि सर्वात दक्षिणेला कोणती आहे? तेरेखोल नदी. आपण नंतर पूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. पण इथं जर बघितलं की पश्चिम वाहिनी तेरेखोल नदी आहे सर्वात दक्षिणेकडील कोकणची, आणि कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडील दमनगंगा जी की पश्चिम वाहिनीच नदी आहे. या पूर्ण नद्या पश्चिम वाहिनी कोणत्या आणि पूर्व वाहिनी कोणत्या आणि कोणत्या ठिकाणी वाहतात ही माहिती असायला पाहिजे. मग कोकणामध्ये पश्चिम वाहिनी नद्या वाहतात आणि पठारावर जर बघितलं पूर्व वाहिनी नद्या वाहतात. आणि बाहेर राज्यातून उगम पावणाऱ्या नद्या दोन आहेत, तापी आणि नर्मदा, ज्या कशा आहेत? पश्चिम वाहिनी आहेत. आता याच्यानंतर आपल्याला माहिती असायला पाहिजे की सर्वाधिक लांबीची नदी कोणती आणि सर्वाधिक मोठं नदी खोरं कोणतं? कुठलं? महाराष्ट्रामधलं. मग महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं नदी खोरं जर विचारलं तर कोणतं आहे? मग
गोदावरी नदीचं खोरं आहे, जे की महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं नदी खोरं आहे. कोणतं? गोदावरी नदीचं. आणि दुसऱ्या नंबरचं जर विचारलं तर भीमा नदीचं आहे. नदी खोऱ्यानं जर विचारलं तर एक नंबर कोणाचा आहे? गोदावरीचा आहे. आणि दुसरा नंबर कोणाचा आहे? भीमा नदीचा आहे. कोणत्या नदीचा आहे? भीमा नदीचा. ही आहे नदी खोरं जे की महाराष्ट्रातील आहे. कुठं आहे? महाराष्ट्रातील आहे. आणि महाराष्ट्रातील पहिल्या नंबरचं नदी खोरं कोणतं आहे? गोदावरी नदीचं. आणि दुसरं कोणाचं आहे? भीमा नदीचं. याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर आपल्याला विचारलं की गोदावरी नदी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी पण कोणतीच आहे? गोदावरीचं आहे. आणि सर्वाधिक नदी मोठं खोरं कोणाचं आहे? गोदावरीचंच आहे. आलं का लक्षात? आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या नद्या त्यांची लांबी किती आहे ते नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. तर इथपर्यंत माहिती असू द्या की महाराष्ट्रातील सर्वाधिक नदी मोठं खोरं कोणाचं आहे? गोदावरीचं. आणि सर्वाधिक लांबी पण कोणाची आहे? गोदावरी नदीचीच आहे. आलं का लक्षात? पूर्ण एकदा रिकवर करूयात की आपलं जे आपण पर्वतरांगा आणि डोंगररांगा बघितल्या त्यांच्या दरम्यान वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत. सर्वात पहिले तुम्हाला दाखवलं होतं मी कोणती? विंध्य पर्वतरांग. याच्या दक्षिणेला वाहणारी कोणती नदी होती? नर्मदा, जी की पश्चिम वाहिनी आहे. विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेला वाहणारी नदी नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीच्या दक्षिणेला कोणती डोंगररांग पर्वतरांग आहे? सातपुडा पर्वतरांग आहे. कोणती आहे? सातपुडा पर्वतरांग. आणि याच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तापी नदी आहे. ती पण कशी आहे? पश्चिम वाहिनी आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेला तापी नदी आहे. तापी नदीच्या दक्षिणेला कोणती आहे? सातमाळा अजिंठा डोंगररांग. कोणती आहे? सातमाळा अजिंठा डोंगररांग. त्याच्या दक्षिणेला आपण नदी पाहिली होती कोणती? गोदावरी नदी. ती कशी आहे? पूर्ववाहिनी आहे. कोणती आहे? पूर्ववाहिनी आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेला. मग गोदावरी नदीच्या दक्षिणेला कोणती डोंगररांग आहे? हरिश्चंद्र बालाघाट आहे. कोणती आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. आलं का लक्षात? हरिश्चंद्र बालाघाट डोंगर. याच्या दक्षिणेला आपण नदी पाहिली होती कोणती? कृष्णा नदी. याच्या दक्षिणेला आपण कोणती पाहिली होती नदी? भीमा नदी पाहिली होती. कोणती नदी? भीमा नदी. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगाच्या दक्षिणेला. आणि याच्या दक्षिणेला आपण शंभू महादेव डोंगररांग पाहिली होती. कोणती? शंभू महादेव डोंगररांग. आणि याच्या दक्षिणेला सर्वात कोणती नदी आहे? कृष्णा नदी. आता आपल्याला प्रश्न कसा येतो पहा. सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग या दरम्यान वाहणारी नदी कोणती आहे? तापी नदी आहे. आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग या डोंगररांगेमुळे कोणत्या दोन नद्या वेगळ्या झाल्यात? तापी आणि गोदावरी. मग तापी आणि गोदावरीचा जलविभाजक कोणाला म्हणलं जाईल? सातमाळा अजिंठा डोंगररांगाला. आणि गोदावरी आणि भीमा याचा जलविभाजक जर विचारलं तर कोणता म्हणता येईल? हरिश्चंद्र बालाघाट. याच्यावर प्रश्न आलेले आहेत. कशावर? गोदावरी आणि भीमा यांचा जलविभाजक कोण आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. आलं लक्षात? इथपर्यंत कोणाला काही अडचण? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर वाहिनी जी नदी आहे सगळ्यांच्या लक्षात आल्यात? ठीक आहे. तर मग आपण इथं आज थांबूया. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये आपण नद्या टॉपिक घेणार आहोत. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही? ठीक आहे. तर मग थांबूया तिथं. धन्यवाद.